सत्तेवरती गेली 15 वर्ष असलेली लोक, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक असलेली लोक त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आजही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची त्यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही। मगाशीच कोणीतरी आपल्या मनोगतात व्यक्त केलं की देशाला स्वतंत्र होऊन देखील त्या ठिकाणी 77-76 वर्ष पूर्ण झाली, परंतु मूलभूत सोयी सुविधांचा देखील त्या ठिकाणी सुटल्या नाहीत। पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही, गटारीच्या समस्या त्याच पद्धतीनं आहेत, लाईटची प्रश्न त्याच आहे आणि रस्त्याचे देखील प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारतायत। मग गेल्या कित्येक 15 वर्षामध्ये आणि सध्या आज आपल्यासमोर पुन्हा एकदा आपल्याला मत मागायला उभा असलेले समोरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, त्या ठिकाणी त्यांनी केलं काय हा प्रश्न आम्हा सर्वांना पडल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून आज त्यांच्या स्वतःवरचा विश्वास त्यांना संपलेल्यासारखा वाटतो, त्यांचा आत्मविश्वास त्यांना त्या ठिकाणी गमावल्यासारखा वाटतो। म्हणून आज त्यांना मुखवटे बदलायची वेळ आज त्या ठिकाणी आलेली आहे। आज मला वाटतं कुठेतरी राष्ट्रवादीचे एबी फॉर्म आणले होते सिद्धेश्वरजी, परंतु ते एबी फॉर्म कुठे रद्दीला घातले का काय माहिती नाही, परंतु त्यांना शेवटच्या क्षणाला आज बीजेपीची साथ घ्यावी लागली। आज जर का आपण एखादा विचार आणि एखादा अजेंडा घेऊन जर का जनतेसमोर जात असेल आणि जनतेनं जर का त्या ठिकाणी भरभरून आपल्याला मताची साथ देऊन आपल्याला त्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली असेल आणि तरी सुद्धा जर का त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण असमर्थ ठरला असताल तर आज आपल्याला त्या ठिकाणी मुखवटा बदलावा लागला। आणि आज मला वाटतं बीजेपीचा मुखवटा घालून आपल्याला पुन्हा एकदा जनतेला ते फसवायसाठी येत आहेत। मला मायबाप जनतेला आणि या मतदार राजाला त्या ठिकाणी आवर्जून विनंती करायची, आव्हान करायचंय की असल्या मुखवटे बदल या नेतृत्वाला संधी साधू आणि स्वतःचा विकास करणाऱ्या अशा या लोकांना त्या ठिकाणी चुटकीसरशी बाजूला करून आपण त्यांना धडा शिकवायचा आणि येणाऱ्या 2 तारखेला ही संधी तुम्ही दडवायची नाहीये। म्हणून आज त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आवर्जून उभा आहे। आणि राहिला विकासाच्या बाबतीतचा प्रश्न, विकासाच्या निधीच्या बाबतीतचा प्रश्न, भगीरथ दादा चेअरमन साहेब, मी आपल्याला आवर्जून सांगतो की एकनाथजी शिंदे साहेब हे नगर विकास मंत्री आहेत, या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। या शहरामध्ये देखील मागच्या काळामध्ये आतापर्यंत जेवढा विकास झाला तो एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि नगर विकासाच्या खात्याच्या मार्फत झाला। अवताडे मॅडमला ज्यावेळेस आपण आपल्या मताचं दान देऊन आशीर्वाद देऊन या मंगळवेढ्याच्या प्रथम नागरिक म्हणून बसवाल त्यावेळेस त्यांच्या कार्यकालामध्ये कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता पडू देणार नाही, ही दामाजी पंताच्या साक्षीने मी आपल्याला ग्वाही देतो। आज माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता, एका घरात 5-5 त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत आणि एक छोटीशी ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी, या ठिकाणी 1 नाही 2 नाही 68 कोटी रुपये त्या ठिकाणी मागच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी मला दिला। आणि आज नगर विकास खातं म्हणजे ग्रामविकास खातं त्यांच्याकडे नसताना हा मला निधी मिळाला आणि नगर विकास खातं तर त्यांच्या स्वतःकडे आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस एकनाथजी शिंदे साहेब पंढरपूरला पहिल्यांदा आषाढी वारीसाठीच्या निमित्तानं आले होते त्यावेळेस मी त्यांच्याकडे मागणी काय करायची हा विचार करत होतो आणि मनामध्ये त्या ठिकाणी विचार आला आणि साहेबांना सांगितलं की आमच्या पंढरपूरचा तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे आणि बालाजी आणि त्या ठिकाणी शिर्डीसारखा विकास तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्या ठिकाणी तयार व्हावा आणि पंढरपूरचा कायापालट व्हावा। त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही। भगीरथ दादा आपण जाणता 3000 कोटी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला आणि आज मला वाटतं त्या ठिकाणी टेंडरिंगच्या प्रतीक्षेत आहे। तसंच येणाऱ्या काळामध्ये देखील मंगळवेढ्याचा कायापालट होऊ आणि आपण नक्कीच मंगळवेढ्यासाठी सुद्धा भरभरून निधीची त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उपाययोजना करू आणि या मंगळवेढ्याचा विकासाचा त्या ठिकाणी आणि मंगळवेढ्याचा चेहरा मोहरा बदलू, एवढंच मी त्या ठिकाणी या निमित्तानं सांगतो।